पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे, सावल्या मुख्याने हलती, भवताली विणती माया, डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया, निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले, आकार गूढ धुक्याला आले विरून गेले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. कोणी कुठेही गेलं नाहीये, नाही इथेच आहे या वाड्यात. चल आज चल. चल. बस. व्हॉट्स द मॅटर मम्मा? हे बघ आर्चिस, आपण अजून काही दिवस इथेच राहणार. जोवर आपण इथे आहोत तोवर तू त्या गणेश पासून दूर राह. बट वाय? मी सांगतेय ना, मग ऐकायचं माझं. हो, पण हे असं का कळलं तर बरं होईल ना. आफ्टर ऑल इज माय कझिन मम्मा. तुला आठवत आहे ना, माझ्या लहानपणी आपण गावी आलो तर आम्ही दोघं खूप खेळायचो. मग आज हे अचानक असं का? खाली बघितलंस ना कसा वागत होता तो. मला खरं तर काहीच कळलं नाही. हा, पण इतकं कळलं की तो सध्या इथे नसतो, कुठेतरी बाहेर जातो. तुला माहितीये का कुठे जातो? नाही, मला नाही. आणि आपण या सगळ्यात पडायचं नाहीये. हो, पण दत्ता काकाचा मुलगा आहे तो, त्याच्याशी संबंध आहेच ना. मामा प्लीज, मी याच्याबरोबर बाहेर जाऊ नको किंवा त्याच्यासोबत राहू नको हे असं नको सांगत जाऊस. आय एम नॉट अ किड एनीमोर. म्हणजे फायनली तुला माझं ऐकायचं नाहीये. मामा प्लीज अंडरस्टँड. अगं आपण एकाच घरात राहून एकमेकांना भेटायचं नाही, बोलायचं नाही, असं बरं नाही वाटणार ना. ओके, तो गूढ विद्यांच्या मागे लागला. सो कीप डिस्टन्स, अंतर ठेव. पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे यात काहीच तथ्य नसतं ना. मग काय ती काळजी करतेस? कारण इथल्या माणसांप्रमाणे तू विचार करू नयेस असं मला वाटतं. म्हणून तूच जर का देव, चमत्कार, आत्मा या असल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास तर मग मी सायंटिस्ट असण्याचा काय उपयोग आहे? तू लहान आहेस अजून. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपल्या डोळ्यांना जे दिसतं आणि कानांना जे ऐकू येतं तेच खरं असतं. पण डॅड म्हणत होते डॅडचं ऐकून तू कशावरही विश्वास ठेवणार आहेस का? नो, पण डॅड म्हणत होते की अशा काही गोष्टी आहेत ज्याची उत्तर अजून सायन्सला सापडली नाही. हेच तर मला नकोय आर्चिस. तू आता तुझ्या डॅड सारखं बोलायला लागलाय. मुंबईत होतास तेव्हा तू असं नव्हता बोलत. ओके ओके, डोंट वरी, मी तुझ्यासारखाच वागेन. कम ऑन, गिव मी अ हग. लाडात येऊ नकोस आता. तुला माझ्यासारखं वागायचंय ना, मग आधी तू सायन्सवर विश्वास ठेव, आत्म्यावर वगैरे नाही. कळलं? मामा एक विचारू? गणेश म्हणत होता की आजोबा अजून इथेच आहेत. म्हणजे मूर्खपणा आहे सगळा. एकदा माणसाची डेथ झाली की सगळं संपतं. आत्मा वगैरे काहीही नसतं, अंधश्रद्धा आहे ती. आजे तुझा गेलो रे. शेवटची भेट पण नाही झाली रे तुझी. लांब होतंय,
कळला तसा लगेच इले. साखरपुड्याक सगळ्यांका इचारित होते, माझो गणू इलो काय, माझो गणू इलो काय, पण तू काय नाही येलस. अरे तुझ्यावर लई जीव रे त्यांचा. घराकडे काय खाऊ आणल्यांना तर माझ्या गण्यात ठेवा असं बजावायचे. अण्णाचो माझ्यावर खूप जीव. लहान असताना गण्या गण्या करत मागे हिंडायचे. सगळे लाड पुरवले. पण आता आता कोण पुरवतले रे तुझे लाड. अचानक सोडून गेले आपल्याला. फसवलं रे आपल्याला, फसवलं त्यांनी. घरात कार्य काढल्या, धाकट्याचं साखरपुडं अख्ख्या गावात निमंत्रण धाडल्यान आणि स्वतः मात्र कार्य अर्धवट टाकून निघून गेले रे. अजय, त्यांची इच्छा होती ना, मग ती पुरी झाल्याशिवाय त्यांका मुक्ती नाही. आणि अजय, ते कुठे नाही गेले, इथेच आहेत. अण्णा अण्णा, लक्ष आहे ना, आता हे कार्य तुम्हीच काय ते पूर्ण करून घ्या. हा, गण्या, अरे तुझं वय काय, तू बोलतोस काय. अरे आता तरी सुधार रे बाबा, सुधार. नको ती कामा करू नको, बरा नाही ह्या. अरे काय दशा करून घेतलीयस बघ जरा. येळेवर खाना पिना नाही, घराकडे येणं जाणं नाही, कुठेतरी भटकत राहतोस तू. अरे तू घराकडे नसलास ना, तुझ्या औशीच्या घशाखाली घास नाही उतरत. अरे तिचा तरी विचार कर. सोड ह्या सगळा, सोड. मी सांगतोय ते खरं आहे. अण्णा इथेच आहेत. अरे पण तुका काय माहिती यातला. अण्णांच्या नावाने ठेवलेली ही पण ती. दहाव्याला जेव्हा तू उचलशील ना, तेव्हा पणती खालच्या पिठात उलट्या पावलांचे 2 ठसे दिसतील. अण्णांचा जीव अडकलाय. पूर्वा, जरा कांदा चिरून घे बाय. कर हा. त्या गणेशची आवडती कांद्याची भाजी कर. करा. पातेलोवर भात करा, आवडीची भाजी करा, नाही तर पंचपक्वान्नाचा बेत करा. म्हणजे राजू खातील, 2 दिवस राहतील आणि परत जातील गावभर हिंडू. अहो आत्ताच इले, जरा शांत रवा. मी तर कायमचा घराबाहेर काढणार होतो, पण तू लगेच तोंडाला पदर लावतेस.
बाबा, अहो मी बोलते गणेशदाशी. अगो, हा औशी बापसाचं ऐकत नाही तर तुझं काय ऐकणार? त्याआधी पण सांगितलंस, काय झाला? डोक्यावर भूत बसलाय त्याच्या. देव देवस की शिकूच्या ना हा. पण 4 पुस्तकं शिकला असता तर मला घराघरात लोणची पापड विकायला चपला झिजवाव्या लागल्या नसत्या. अहो आज ना उद्या कळत ते का? काही कळणार नाही हा, काही कळणार नाही. बघितलंच कसं बडबडतो ते. अण्णा इथे दिसलं म्हणालो. अरे एवढे अण्णा इथे दिसतंय तर मग त्यांच्या कार्यात किती गेलो नाही? तो माधवचा अर्चीच बघ आणि हो बघ, त्यांका काय कमी हा? ह्याला काय कमी आहे घरात? हा? बाहेर नको ते धंदे करण्यापेक्षा घरात बसून फुकटचं गीर म्हणाव. अहो वाईच हळू बोला. सरिता, कोंबडू झाकल्यान तरी उजेडाचं रवत नाही. गावातल्या सगळ्या माणसांना माहित आहे हा काय करतो, कुठे जातो. अगं गावातले माणसं हे का बघितला का रस्ता बदलतात. आणि एक दिवस गाव आपल्याला वाळीत टाकेल. मीच बघते आता त्याच्याकडे. तुम्ही काय करताला? त्यापेक्षा जरा प्रेमान समजून सांगा, नाही तर परत निघून जायचो. तुझा प्रेम उतू जाता हा ना, मग तूच सांग काय ते कर. भात कर, खाऊ घालते का हा? पण एक दिवस ह्याच्या डोक्यातून ह्या देव देवस्कीचा खूळ उतरवता नाही त्या बघ. बाबा, गणेशदाला नका रागवू. खूप साधा आहे होतो. गणेशा, वायच ऐकशील माझा? सगळे नाच सोड बाबा. अरे घरात काय कमी हा? सोन्या, बघतस ना घरात काय चाललं हा? आता तरी रव रे बाबा. मका बरा वाटत. माझ्यासाठी थांब रे बाबा. आजी, वेळ आल्यावर जायला लागेल. का रे बाबा, काय बरळतय? गणेशा, गणेशा इलस. आते, गप, रडू नकोस. तूच रे मग, तूच. अण्णा होते तो सर ठीक होता. आता ते गेले तर सगळे मका बाजूक सारतील. पण मका माहित तू तसं कधी करूच नाही. हो तुका कळले, तू गोंजरले. औशीच नाही तेवढं माझं लोळं लागलं तू. आते, मी आहे ना. हा, अरे तुझी आऊस बापूस माका विचारलंच नाही रे. आणि आता वाटणीच चालला. सगळे त्याच्या मागार असेल. माझा कोण नाही रे गणेश, माझा कोण नाही. मग बक्षी बरे. आते, आहे बघ, ह्याचो बापूस बघ आणि हो बघ किती माया असा माझ्या रेची. मग आता तो तरी सांगते का थांबू? थांबा तू. काय रे गणेशा, थांबशी ना रे? आता सोडून जाऊच नाही मग. दादा, जेवण तयार झालंय. आईने बोलवलंय जेवायला. जेवून घे आणि निवांत झोप जा.
आता किती दिवस मुक्काम? अहो जेव तू. अजून काय हवा? दे भात दे. टोपभर भात केलंस ना, दे त्या का. अण्णांच्या इच्छेविरुद्ध जो जाईल त्याचं वाईटच होईल. अण्णांचा जीव अडकलाय या वाड्यात, ते सगळं बघताय. काय रे? काय नाही ग गणेशचं. अगं गणेश लहान असताना ना खूप मस्ती करायचा. मी आलो ना की आल्या आल्या काका काका असं करून अंगावरच उड्या मारायचा. आणि आता? आता त्याचं असं काय झालंय खरंच कळत नाही. आजूबाजूचा सगळा परिणाम आहे. म्हणून आर्चिसला मी सांगितलं त्याच्यासोबत राहू नको. अगं पण ते दोघे एकाच घरातले. पण दोघांची मेंटॅलिटी वेगळी आहे. आणि माझ्या मुलांनी गणेश सारखं होऊ नये असं एक आई म्हणून मला वाटू शकतं. इनफॅक्ट त्यात काहीच चुकीचं नाही. हो पण माधव, खरं सांगू, इथल्या लोकांचे ना प्रत्येक गोष्टीबद्दल आपलेच काही तर्क आहेत. पाण्यावर गेलं की असं होतं, रात्रीचं बाहेर फिरायचं नाही, गेलेली माणसं आपल्याच आजूबाजूला फिरत असतात. काय वय काय त्या गणेशचं, आणि तो काय बडबडतोय. पण या सगळ्याला काहीच तथ्य नाहीये. हे या लोकांना कसं कळणार? जग कुठे चाललंय आणि ही माणसं कुठे? हे त्यांचे आपले एक समज आहे. पण काही जणांना मात्र त्यात अनुभव आल्या. हो, तुलाही आलेत का अनुभव? अगं मी एकदा प्लीज पुन्हा किस्सा नकोय. लिमा तुझ्या किस्स्यांवर आता मला हसू येतं. त्यापेक्षा ना तो किस्सा तुझ्या पुस्तकात लिही. बघ, मी माझं पुस्तक एकदा प्लीज राहू दे आता. मला मेल सेंड करायची. करा, मेल सेंड करा, मला वाचू द्या. कुठे होतो मी? हा, रेंज का नाही इथे? लिमा ही खिडकी प्लीज पुन्हा सुरू करू नको. मला रेंज नाहीये. मेल सेंड करायचा आहे अर्जंट. मेल सेंड केल्यावर खिडकी बंद. हो हो. सेंड. थँक गॉड रेंज मिळाली. म्हणून म्हणते आपण ना लवकरात लवकर. कठीण आहे तुझं. हो हो हो. लिमा 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 काय झालं? हा?
छातीवर हा? वजन असल्यासारखं वाटत होतं. काय? कोणीतरी गळा दाबतंय. पाणी पितेस का? नाही. हा? ठीक आहे. शुअर. हो, झोप. झोप रे. हो हो